जानकीबाईंनी असताना अशक्य असं काही नाही, असंच घडलं बघा. आज ऐश्वर्याने घरात धिंगाणा करत गणेशोत्सव रद्द केला. मात्र जानकीने ऐश्वर्याला तिच्याच जाळ्यामध्ये अडकवत तिच्याकडनंच गणेशोत्सवासाठी होकार मिळवला. नेमकी तिने कसं केलं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 20 ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते जानकी आणि नानापासून, जिथे नाना सारांच्या आठवणीत एकदम भावुक होऊन इमोशन होऊन रडत असतात आणि जानकी मात्र त्यांना धीर देत असते. नाना म्हणतात की मुलगा आणि बापाचं भांडण जरी झालं तरी मुलगा ऍटलीस्ट डोळ्यासमोर तरी असतो. इथे मात्र माझा सारंग कुठे गेला, मी शेवट त्याला बघू पण शकणी, माझ्या हातामध्ये उरली फक्त माती, असं म्हणून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. आणि तेवढ्यात आपल्याला दिसतं की डेकोरेशनची माणसं घरामध्ये येतात आणि त्यात असतो सारंग मस्त दाढी मिशी लावलेला, ओळखू पण येत असं कोणाला. त्याची आणि जानकीची नजर होते आणि ते बिचारे कामाला लागतात. तिकडे मात्र ऐश्वर्याच्या रूम मध्ये ऐश्वर्या एवढी गाढ झोपली असते, तेवढ्यात आजी ते चेहरा पाणी मारून तिला उठवते. मग ती आजीलाच ओढवते की तुमच्या रात्रीच्या घोरण्यामुळे माझी झोप पण कम्प्लीट झाली नाही, इकडून तिकडून झोप आली, त्यात तुम्ही उठवलं की झालं तरी काय असं. मग आजी सांगते की खाली सगळे गणेशोत्सवाची तयारी करतायत आणि तू जाऊन त्यांना दुपार मदत कर, नाही ते सगळं क्रेडिट ती जानकी घेऊन जाईल. मग ऐश्वर्या जाम चिडते, माझा नवरा सारंग इथे मेला या जगात नाहीये, यांचं काय भलतेच चाललंय, मी गणेशोत्सव घरात साजरा होऊ देणार नाही, असं म्हणून ते खाली येते आणि खाली सगळ्यांसमोर धिंगाणा गायला लागते. ती जानकीला म्हणते, जानकी तुम्हाला काही कळत नाही का, इथे माझा नवरा सारंग या जगात नाहीये आणि तुम्ही काय तुमच्या आनंदासाठी तुमच्या मौजमजेसाठी गणेशोत्सव साजरा करतात. पण तेवढ्यात तिचा आवाज ऐकून आई पण बाहेर येते आणि आई तिला सांगते की मी जानकीला सांगितलं होतं की सारंगला आवडायचं म्हणून आपण गणेशोत्सव साजरा करू, पण तुला नको असेल तर मी सगळं रद्द करते, कॅन्सल करते, असं म्हणून ती डेकोरेशन मला सुद्धा बाहेर पाठवून देते. इकडे मात्र जानकीला ऐश्वर्या एवढी बळ लागते की तुला काय करणार, विधवाईचं आयुष्य काय असं ते, म्हणजे तुम्ही सगळे मौज मजा करणार आणि मी फक्त इमॅजिन करायचं की माझं सारंग असते तर मी हे केलं असतं ते केलं असतं, असं म्हणून ती इच्छा इतकी भडकते जानकीवर की काय सांगू मित्रांनो. मग इकडे बाहेर मात्र ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग उभे असतात. सारंग भलतात चिंतित झाला असतो की ह्या ऐश्वर्याने ऐनवेळी घात केला आपला आणि आपला गणेशोत्सव रद्द केला. आता मला आईला कसं भेटता येईल आणि जानकी म्हणे कधी नाही म्हणून तो वाट पाहत असतो. तेवढ्या जानकी येते आणि ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजी, जानकी वहिनी असताना तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमची भेट आईशी घडून आणि म्हणजे आणलंच. मग ती अवंतिकेला घेऊन घरामध्ये जाते. पण इकडे होतं काय मित्रांनो, आजी ऐश्वर्याचे कान भरत असते आणि तिची स्तुती करत असते. ती म्हणत असते, वा ऐश्वर्या वा, म्हणजे या घरामध्ये तुझीच चालती हे पुन्हा तू दाखवून दिलं. ऐश्वर्या सुद्धा म्हणते, मग रंजना काय वाटलं, त्यांच्या मनात येईल ते तसं वागतील का. आणि जसं की मगाशी म्हटलं मी, जानकी घरामध्ये येतात आणि मोठ्या मोठ्याने आवाज करतात जेणेकरून ऐश्वर्या आणि आजीचं लक्ष त्यांच्याकडे जाईल. त्या जानकी अवंतिका म्हणत असते की बरं झालं त्या ऐश्वर्याने आपल्या मनासळं केलं, उलट तिने मी तर म्हणेल की तिने तिच्याच पायात धोंडा पाडून घेतला. तिने हा गणेशोत्सव रद्द केला आणि त्या आईंच्या, ज्या आई तिच्या साईडने बोलायच्या, तिची बाजू घ्यायच्या, त्यांना दुखावलंय. म्हणजे आता आईंच्या मनात तिच्याविषयी नक्कीच राग असेल, कारण की आईनी हा गणेशोत्सव सारंग भाऊजीसाठीच ठेवला होता ना. आणि आता आई दुखावलं म्हटल्यानंतर त्या आश्रमापासून आपोआप दूर होतील. आणि त्यांचं बोलणं ऐकून मात्र आजी पुन्हा आश्रम म्हणते, अगं ते पण खरं बोलतात ना. आश्रम म्हणते, अहो तुम्ही काय दोन्ही त्याकडे पाय ठेवताय, कधी इकडे बोलतात कधी तिकडे बोलताय, नक्की म्हणायचं काय तुम्हाला. मग आजी तिला समजून सांगते, त्या दोघी बोलतात तेही बरोबरच आहे, कारण तू काय केलं, गणेशोत्सव रद्द केला, पण याच्यामुळे दुखावली गेली ती बिचारी सुमित्रा, ती तुझ्या बाजूने आहे आणि ती आपल्या बाजून जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिंकू शकतो, त्यामुळे तू पटकन जा आणि तिची समजूत काढ. आणि इकडे पुन्हा आपण बघतो की सौमित्र, ऋषिकेश आणि सारंग जानकी आणि अवंतिकी वाट पाहत असतात की जानकी कधी येणार आणि कधी आम्हाला काय सांगते ते, असं सौमित्र होत असतं. आणि तेवढ्या जानकी वहिनी येते, ती म्हणते आपल्या जाळ्यामध्ये ती माकडीन ऐश्वर्या अलगद अडकली आहे आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आणि आपण बघतो की आईच्या रूम मध्ये ऐश्वर्या असते आणि ती आईची समजूत काढत असते. ती आईला म्हणत असते की सारंग गेल्यापासून मी वेडी खुशी झाली, एकटी असल्यामुळे माझ्या डोक्यात भरपूर असे निगेटिव्ह विचार येतात
आणि मी तुमचा विचार केला आणि तुम्ही सुद्धा सारंसाठीच करत होता हे सगळं, मला माफ करा. आपण आपला गणेशोत्सव नक्की साजरा करू असं म्हणून ती आईला समजवण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो, इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय. म्हणजे आपण आज बघितलं की ऐश्वर्याने जानकीला खाली दाखवण्यासाठी गणेशोत्सव रद्द केला. जानकीला खाली दाखवण्यासाठी गणेशोत्सव रद्द केला होता. मात्र जानकीने असं काय प्लॅनिंग केलं आणि तिच्याकडनंच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी होकार मिळाला. बघूया उद्याच्या भागात काय होतं, सारंगची येण्याची भेट होते की नाही. पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, जानकीची आयडिया आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.